गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठीमागच्या तासाला आपण कार्बन कंपाऊंड या चॅप्टरमध्ये होमोलोगस सेरीज समजातीय श्रेणी कशाला म्हणायचं हे पाहिलेले आहे. तर परत एकदा आपण बघूया की समजातीय श्रेणी कशाला म्हणायचं. तर आपण पाहिलेले आहे की कार्बन अणू हे एकमेकांना जोडले जाऊन वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला तयार होतात आणि या शृंखलावरील हायड्रोजन अणूची जागा जर एखादा क्रियात्मक गट घेऊ शकतो हे सुद्धा आपण पाहिलेले. त्यामुळे क्रियात्मक गट तोच, परंतु कार्बन शृंखला वेगळ्या वेगळ्या लांबीचे अशी संयुगे फार मोठ्या संख्येने तयार होतात आणि याच्यामुळे सुद्धा कार्बन कंपाऊंड म्हणजे कार्बनी संयुगे त्यांची संख्या वाढलेली आहे. उदाहरणार्थ अल्कोहोल हा क्रियात्मक गट असलेली. तर आता अल्कोहोल बघा, अल्कोहोल काल क्रियात्मक गट आपण पाहिला. अल्कोहोलचा क्रियात्मक गट काय आहे? OH. तर हा OH आपण एखाद्या कार्बन कंपाऊंड कार्बनी संयुगातला H काढून हायड्रोजन काढून त्याच्या जागेवर काय करणार आहे? हा OH ग्रुप जोडणार आहे. तर आता पहिला बघा CH3 हा मिथेन आहे. तर ह्या CH3 ला काय केलं आपण? OH जोडला. त्यानंतर CH3 CH2 मिथेन इथेन, त्याला सुद्धा आपण हा असा काय करू शकतो? क्रियात्मक गट जोडू शकतो. हा CH3 CH2 आणि परत एक CH2, त्याला आपण OH ग्रुप. तर ह्या प्रत्येकाला आपण काय केलंय? OH ग्रुप जोडलाय. मिथेन इथेन हा प्रोपेन, परत CH3 CH2 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 आणि हा OH. एक कार्बन आणि दोन हायड्रोजन मिळून हा एक काय झाला? घटक झाला. हा झाला बघा मिथेन इथेन. त्यानंतर प्रोपेन आणि हा ब्युटेन. त्यानंतर CH3 CH2 CH2 हा CH2, आणखीन एक त्याला CH2 जोडूया. हा त्याला OH. हा काय जोडलेला आहे आपण? क्रियात्मक गट म्हणजे फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे. हा आहे ब्युटेन. आणि पेंटेन मध्ये C5, इथं किती C5, हा झाला पेंटेन. आणि त्यानंतर हेक्झेन, त्याच्यामध्ये किती येणार आहे? C6 येणार आहे हेक्झेन मध्ये. म्हणून CH3 CH2 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 आणि हा सहावा CH ग्रुप आणि हा हेक्झेनला सुद्धा काय दिला आहे आपण? OH ग्रुप जोडलेला आहे. तर हे आपण पाहिलेले. तर आपण बघितले की क्रियात्मक गट हा फंक्शनल ग्रुप एकच आहे आणि तो वेगवेगळ्या कार्बन कंपाऊंडला जोडलेला आहे आपण. आणि त्याच्यामुळं आणखीन काय झाले? तर आणखीन जास्त संयुगे तयार झाली. एकाच गटापासून, एकाच फंक्शनल ग्रुपपासून, एकाच क्रियात्मक गटापासून अशी अनेक कार्बनी संयुगे काय होतात? तयार होतात. तर या सर्वांमधील कार्बन शृंखलाची लांबी कशी आहे? वेगवेगळी आहे. बघा इथे एकच कार्बन आहे, इथे दोन आहे, 3 4 5 6, म्हणजे प्रत्येक शृंखलाची लांबी ही वेगळी वेगळी असली तरी त्यांच्यातील जो फंक्शनल ग्रुप आहे, जो क्रियात्मक गट आहे, तो एकच असल्याने त्यांच्या केमिकल रासायनिक गुणधर्मामध्ये खूप काय असतं? साम्य असतं. आणि क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची जी श्रेणी तयार होते त्या श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणजेच होमोलोगस सेरीज असे म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या लांबीच्या शृंखला असल्या तरी ह्या सगळ्यांना काय केलेलं आहे? तर एकच फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे आणि म्हणून ह्याला आपण काय म्हटलेलं आहे? होमोलोगस सेरीज म्हणजे समजातीय श्रेणी. तर यामध्ये समजातीय श्रेणी म्हणतात. क्रियात्मक गट फंक्शनल ग्रुप हा कुठला आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी असतात. मग उदाहरणार्थ हे बघितले आपण अल्कोहोलची समजातीय श्रेणी. OH म्हणजे अल्कोहोल. मग त्यानंतर कार्बॉक्सिलिकचा ग्रुप आहे, अल्डिहाइड्सचा आहे. आणि समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य हे एकमेकांचे समजातक असतात. आपण पाठीमागच्या तासाला रचनासूत्रे आणि रेणूसूत्रे भरलेली आहेत. रचनासूत्रे आणि रेणूसूत्रे भरलेली आहेत. म्हणजे CH3 त्याचं रेणूसूत्र आपण काढलेले. तर अशा पद्धतीने हे रचनासूत्र आपण काय केलेले? भरलेली आहेत.
तर त्यातून अल्केनांच्या समजातीय श्रेणीच्या सुरुवातीचा अंश तयार झालेला आहे. समजातीय श्रेणीची आपण आता वैशिष्ट्ये जाणून घेऊ. त्यासाठी अल्केन, अल्किन आणि अल्कोहोल यांच्या समजातीय श्रेणींचे सुरुवातीचे अंश पाहूया. तर आता हे थोडक्यात बघा. सुरुवातीचे आपण काय पाहू? अल्केनची समजातीय श्रेणी. अल्केन म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ये आलं त्या स्पेलिंगमध्ये. त्यानंतर अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल, ओ एच जोडला, मिथेनला ओ एच जोडला, हा झाला मिथेनॉल, हा झाला इथेनॉल. त्यानंतर प्रोपेनॉल आणि ब्युटेनॉल. आणि त्यानंतर अल्किन. अल्किन म्हणजे मिथेनचा काय होईल? मिथीन. तर इथिनचा इथीन, प्रोपेनचा प्रोपीन, तर ब्युटेनचा ब्युटीन. अशा पद्धतीने आपल्याला हे काय ह्यांची समजातीय श्रेणी तयार करता येईल. तर पान नंबर 119 वर आपल्याला अल्केन, अल्कोहोल आणि अल्किनची समजातीय श्रेणी दिलेली आहे. तर ते आपण पाहायचे की आता अल्केन म्हणजे काय आला? मिथेन, इथेन. ते आपल्याला माहिती आहे. मिथेन, इथेनचं सूत्र. मिथेनचं काय? CH4, इथेन C2H6, त्यानंतर C3H8, C4H10 आणि C5H12. हे ओळीनं जायचं बघा. हे मिथेन, इथेन, त्यानंतर प्रोपेन, ब्युटेन, 4 कार्बन ब्युटेन आणि 5 पेंटेन. तर अशा पद्धतीने हे नावं लक्षात ठेवायची. तर आता अल्किन. अल्किन मध्ये काय होतं बघा? हायड्रोजन जे आहेत ते हायड्रोजन 2 कमी होतात. हायड्रोजनची संख्या म्हणजे इथं बघा, इथं 2 कमी झाली तर CH2, इथं C2H4. हा काय आहे? इथेन आहे. तर इथेनचा काय झाला? इथिन. तर त्याच्यात हायड्रोजनचे 2 अणू काय झाले? कमी झाले, C2H4. त्यानंतर इथं काय होईल? C3H6, H 2 कमी करा, हा C4H8 आणि C5H10. हा काय आहे? इथीन. इथेनचा इथीन. त्याच्यानंतर प्रोपीन आणि हा ब्युटीन. ब्युटेन. हा जो ब्युटेन आहे तर इथं येईल ब्युटेन आणि हा H 2 कमी गेले हायड्रोजन, तो झाला ब्युटीन. तर हे झाले अशी ह्याची अल्किनची समजातीय श्रेणी. त्याच पद्धतीनं अल्कोहोलची आता आपण पाहिलेलीच आहे. CH4 मिथेनला काय जोडला आपण? OH जोडला. CH3OH, एक H काढायचा आणि त्याला OH जोडायचा. त्याच्यानंतर C2H6 जो आहे C2H6, तर इथं C2 काय होईल? H5, एक H काढायचा आणि त्याला पुढं OH जोडायचा. CH3 CH2OH. हे आता आपण लिहून पाहिलेलं आहे. ती होते अल्कोहोलची होमोलोगस सेरीज. तर हे झाले अल्केन, अल्कोहोल आणि अल्किनची समजातीय श्रेणी. तर आता हा मिथेन आहे. तर हा मिथिलीन इथं इथीन सांगितलं. तर मिथीन CH2, हायड्रोजन 2 कमी होते. सांगितलं तुम्हाला हायड्रोजन 2 कमी झाले. CH2 म्हणजे मिथीन. तर ह्यालाच म्हटलेलं आहे मिथिलीन ग्रुप. तर हा जो मिथिलीनचा एक घटक CH2 म्हणजे मिथिलीनचा काय आहे? एक घटक आहे. तर ह्याच्यात आपण जर इन्क्रीजिंग ऑर्डरने गेलो की खाली गेलो, हा झाला मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. तर जसं आपण खाली जाईल चढत्या क्रमाने जाऊ तसं त्याच्यामध्ये मिथिलीनचे किती गट वाढतायत हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. तर ते कसं लिहिलं होतं आपण पहा बघा. हा CH2, इथं काय लिहिलं होतं? CH3OH.
त्यानंतर CH3 CH2 OH, CH4 सॉरी CH3 CH2 CH2 OH, CH3 CH2 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 OH, CH3 CH2 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 OH हा अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि हा मिथिलीनचा एक घटक CH2 म्हणजे मिथिलीनचा एक घटक. जर आपण इन्क्रीजिंग ऑर्डरने गेलो, चढत्या क्रमाने जर गेलो, आणि मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन तर अशा चढत्या क्रमाने गेलं तर आपल्याला दिसून येईल की प्रत्येकाच्या रेणूसूत्रामध्ये CH2 चा एक घटक, CH2 म्हणजे मिथिलीनचा एक घटक, तो काय झालेला आहे, वाढलेला आहे. बघा ह्याच्यामध्ये CH2 नाहीच आहे. पुढं गेलो आपण इथेनला तर CH2 चा एक घटक काय झालाय, वाढलाय. त्यानंतर ह्याच्यापेक्षा इथं एक घटक वाढलाय, याच्यापेक्षा इथं एक घटक वाढलाय. 1 2 3 4 4 चार कार्बन ॲटम म्हणजे हा ब्युटेन. आता ब्युटेन नंतर पेंटेन कडे गेला आपण तर 4च्या ऐवजी म्हणजे ह्या CH2 चा म्हणजेच मिथिलीनचा एक ग्रुप, एक घटक काय झालेला आहे, वाढत गेलेला आहे. त्यामुळं कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमाने जाताना सदस्यांचा रेणू वस्तुमानात 14 डाल्टन 14U म्हणजे 14 डाल्टन इतकी वाढ होत असते. तर आपण ज्या सिरीज बघितलेल्या आहेत अल्केन, अल्कोहोल आणि अल्किनच्या, तर त्या पाहिल्यानंतर आपल्या एक ही बाब लक्षात आली असेल की ती म्हणजे बॉइलिंग पॉइंट जो आहे सगळ्यांचा, त्या म्हणजे उत्कलन बिंदूमधील प्रवणता. उत्कलन बिंदू हा संयुगाचा एक भौतिक गुणधर्म आहे. उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट हे कसलं वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तर फिजिकल म्हणजेच भौतिक गुणधर्म आहे. सामान्यतः आपल्याला असे दिसून येते की कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जर गेलं तर चढत्या क्रमाने जाताना भौतिक गुणधर्मांमध्ये एका दिशेनेच बदल होत जातो. म्हणजेच भौतिक गुणधर्मामध्ये प्रवणता दिसून येते. काय दिसून येते, तर ग्रेडेशन म्हणजे प्रवणता त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर यानंतर पुढचा भाग बघूया आपण की द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मेंबर्स ऑफ होमोलॉगस सेरीज ऑफ अल्केन्स. तर अल्केन्स मधले जे अल्केन्स या समजातीय श्रेणींमध्ये जे मेंबर्स आहेत म्हणजे सदस्य आहेत त्या सदस्यांची रेणूसूत्रे. तर अल्केन्सचे रेणूसूत्रे ती कशी असतात, CnH2n हे जे आहे हे कसं केलेलं आहे, CnH2n म्हणजे कसं येते बघा, हा Cn म्हणजे इथं जर 1 कार्बन ॲटम जर आपण एक घेतला तर इथं पण n ची किंमत ठेवायची 1, 2 गुणिले किती 1 म्हणजे CH2. त्यानंतर CH3 CnH2n Cn इथं जर 3 घेतला आपण कार्बन 3 म्हणजे C3 तर H किती होतात बघा, 2 × 3 म्हणजे C3H6 तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, C3H6 असे अल्किन श्रेणीच्या दुसऱ्या सदस्याचे रेणूसूत्र म्हणते. म्हणजे सी कार्बनचं यांची किंमत आपण ठेवायची आणि आपल्याला ते अल्किनचं हे मिळते सूत्र. आता आपण पाहिलं की H काय केले तर आपण दोन्ही कमी केले, हे अल्किनचं रेणूसूत्र आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर अल्काइन समजातीतील रेणूसूत्र, अल्काइनच्या श्रेणीतील सामान्य रेणूसूत्र हे कोणाचं सामान्य रेणूसूत्र, CnH2n अल्किनच्या श्रेणीचं. तर अल्काइनच्या श्रेणीचं काय असणार आहे, CnH2n - 2 बघा, CnH2n - 2 म्हणजे इथे यांची किंमत ठेवायची आणि त्यातनं 2 वजा करायचे. आता फॉर एक्झाम्पल बघूया आपण अल्काइन्स. तर C5 घेतला तर H2 × 5 - 2 म्हणजे C5H इथं 10 - 2 8
म्हणजे C5H8 तर C5H8 5 काय आहेत कार्बन आहेत म्हणजे तो काय झाला पेंटेन तर आपल्याला हा कशाचं पाहतो आपण अल्काईन म्हणजे पेंटाईन तर पेंटाईनचं सूत्र काय आहे C5H8 हे रेणूसूत्र कुठल्या सूत्राने काढले सामान्य सूत्राने CnH2n-2 तर वरील उदाहरणांवरून जे हे होमोलोगस श्रेणी आहेत त्याचे काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येतात कुठले वैशिष्ट्य लक्षात आले बघा की समजातीय श्रेणींमध्ये एका सदस्याकडून पुढच्या सदस्याकडे जाताना म्हणजे ह्या समजातीय श्रेणीत पहिल्या सदस्याकडून दुसऱ्या सदस्याकडे जाताना काय होतं तर एक म्हणजे एका मिथिलीन घटकाची भर पडते एक मिथिलीन घटक म्हणजे CH2 इथून पुढे गेले की एका CH2 ची भर पडते इथून पुढे गेले की आणखी एका CH2 ची भर पडते म्हणजे पहिल्याकडून दुसऱ्याकडे जाताना एका मिथिलीन ग्रुपची काय होते भर पडते आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या रेणूसूत्रामध्ये रेणूसूत्रामध्ये 14 युने काय होते प्रत्येकाचे रेणू वस्तुमान हे वाढते आणि तिसरं कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढते प्रत्येकात कार्बन अणूंची संख्या बघा इथं 1 आहे इथं 2 झाली इथं 3 झाली इथं 4 आणि इथं 5 म्हणजे जसं पहिल्या सदस्याकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाईल तसे हे वैशिष्ट्य त्यांचे आपल्याला लक्षात आलेले आहेत कुठले लक्षात ठेवा पहिल्यांदा म्हणजे CH2 या एका मिथिलीन ग्रुपची काय होते त्याच्यामध्ये दुसऱ्या घटकामध्ये भर पडते दुसरं म्हणजे त्याचं रेणू वस्तुमान हे 14 डाल्टन ने 14 युने काय होते वाढते आणि कार्बन अणूंची संख्या ही कितीने वाढत जाते तर 1 ने वाढत जाते त्यानंतरचं आहे की समजातीय श्रेणींच्या सदस्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये म्हणजे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय असतं साम्य सिमिलॅरिटी असते म्हणजे साम्य असतं आणि तिसरं म्हणजे समजातीय श्रेणींच्या म्हणजे होमोलोगस सिरीजमध्ये सर्व सदस्यासाठी एकच सामान्य रेणूसूत्र असते हे अल्किन ग्रुपचं एक सर्वसामान्य रेणूसूत्र आहे हे कोणाचं आहे अल्काईन ग्रुपचं म्हणजे ही जी होमोलोगस सिरीज आहे त्यातल्या प्रत्येक सदस्यासाठी हे जे सामान्य सूत्र आहे सामान्य रेणूसूत्र आहे ते कसं असतं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला तो एकच असतो सगळ्यांसाठी हे त्याचे वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलेले आहेत तर यानंतरचा घटक जो आहे नोमेनक्लेचर सिस्टीम ऑफ कार्बन कंपाऊंड तर कार्बनचं संयुग जे आहे त्याची नामकरण पद्धती त्या संयुगाचं नाव कसं ठेवायचं म्हणजे त्या संयुगाचं नाव आपण कसं घेणार आहे त्याला काय म्हणायचं हे आपण पुढच्या तासाला पाहूया